मला वाटतं आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती. तथापि आता आज ते पोचलेले आहेत. त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात यांनी पूर्वीचा शासनाकडे एक निवेदन पाठवलेलं आहे. त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावरची चर्चा सुरू आहे. उपसमितीची जी आपली बैठक आज होणार होती त्याचं काही नियोजन झालंय का? समिती सदस्यांची चर्चा झाली का? आणि ती बैठक कधी होईल? नाही, आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाही आहे, कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या किंवा निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना तर मी बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची, आज घ्यायची, उद्या घ्यायची. परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की सरकारला पूर्ण सहानुभूती त्यांच्या मागण्यांबद्दल आहे. मी कालही सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न शासनानं कधीच केला नाही. ज्या मागण्या आपण त्यांच्या मागण्या आपण विचारात आपण घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे विशेष करून मी गेले 2 दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटरमधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी. आणि अद्यापही मला वाटतं की ती कार्यवाही सध्या सुरू आहे. पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असतील तर त्यांना या हैदराबाद गॅझेटरचा आता अभ्यास जो न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही, परंतु आता त्यांचं आज नव्यानं जर काही निवेदन असेल ते शासनाला प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित राहील. जरांगे पाटलांशी किंवा त्यांच्या सहकार्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का? आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कोणी जाणार आहात का? आज काही असेल शक्यता नाही. आता असं आहे की मुंबईला ते पोचलेले आहेत. त्यांच्या त्यांच्या सहकारी काही सहकार्याशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू, कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे. म्हणून तसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे. दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळावं, या मागणीवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मान्य आहे का अशी मागणी केलेली? आहे की यापूर्वी एक शासनाची भूमिका पूर्वीच आपण निर्णय केला होता की आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आपण धक्का लावू देणार नाही, ही आपली भूमिका राहिलेली आहे. म्हणून तर मागे 16% आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं. पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या नाकारतेपणामध्ये टिकलं नाही. आता आपण मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मोठा पुष्कळ त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा गदारोळ झाला होता आणि नंतर 10% आरक्षण द्यायचा निर्णय झाला. तो अद्यापही टिकून आहे सुदैवानं. त्यामुळं एकतर स्वतंत्र 10% आरक्षण आपण दिलेलंच आहे. आता मान्य जरांगे पाटलांची जी काही मागणी असेल निश्चितच आता त्यांचं ज्यावेळी निवेदन आम्हाला प्राप्त होईल त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये नंतरच मग आपण त्याच्या संदर्भात भाष्य करता येईल. आता यापूर्वी मी सांगितलं होतं की खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत, मग ते शरद पवार असतील, मान्य उद्धव ठाकरे असतील, मग काँग्रेसचे पुढारी आहेत जे आज देशपातळीवरसुद्धा राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे. त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे? कारण काँग्रेसला स्वतःची भूमिकाच नाही दुर्दैवानं. राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण म्हणजे लयाच गेलेला आहे. त्यांचे पुढारी वेगळे वक्तव्य करत आहेत. परंतु हे जे जाणते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते, यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, दिलं पाहिजे. ते आज कोणी बोलत नाही आहे. मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा मान्य जरांगे पाटलांचं एकदा निवेदन आलं की ते अजून माझ्याकडे आलं नाही आहे, पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गॅझेटरचा मुद्दा होता. तेव्हा मी त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे.
सगळे सोयरे जे आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना हे फायदे मिळावेत त्याची आता कायदेशीर त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे. ज्या दंगलीमध्ये ज्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सानुग्रह अनुदान द्यायचा निर्णय झाला ते आपण वितरित केलं आहे. नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं आपण नेहमीच ह्या आंदोलन करणारी जी मंडळी आहेत किंवा जरांगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे. पण आता प्रत्यक्ष चर्चा ज्यावेळी होईल मला वाटतं त्यानंतरच काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. सर, संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न किंवा हल्ला काल झाला. कुठेतरी थोरातांचा झालेला पराभव अजूनही तिथल्या लोकांच्या किंवा त्यांच्या पचनी पडत नाही. मी आता चाललो आहे संगमनेरला. तर तिथं मी आता प्रत्यक्ष पाहू काय होतं आहे पाहतो मी. पण मला अतिशय धक्कादायक अशा प्रकारचे जे आता माझ्याकडे काही टेप आलेले आहेत त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच सांगतात की आम्हाला त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना विजा असेल तर ठोकून काढा. आता ही ठोकशाहीची भाषा मला वाटतं एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की मला की वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही. त्यांनी 40 वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता भोगलेली आहे. आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. आता ज्या नवीन माणसाला आपण नवीन नेतृत्वाला संधी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने दडपशाही करून असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर मला वाटतं ते आम्ही कधी सहन करणार नाही. दहशत मोडून काढली जाईल आणि जर कार्यकर्त्यांना असा काही त्रास होत असेल भविष्यकाळामध्ये तर मला वाटतं त्याचे परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागतील हे मला त्या निमित्ताने सांगितलं पाहिजे. सदरचा जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत प्राथमिक माहिती अशी सुद्धा मिळाली की त्याच्यावर संगमनेर बाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. शेअर्स मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार त्यांनी केलेले आहेत. तो कुठेतरी गुंड प्रवृत्तीचा आहे. नाही, आता गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक झालेली आहे. मला वाटतं तो एकटाच नाही आहे. त्यांच्या ज्या कॉल रेकॉर्डमधून जी आज माहिती आम्हाला प्राथमिक दिसते आज तीसुद्धा धक्कादायक आहे. कोणाचे फोन होते मेसेज कोणाचे होते तो चौकशीचा भाग होईल. अजून अनेक लोकांवर आता कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की हे सगळ्या अशा प्रवृत्तीला वेळीच त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी ज्यांना लोकशाही मान्य नाही आहे त्यांना मला वाटतं आता धडा शिकवण्याची गरज आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.